नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक होळकर GS, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. आज आपण इयत्ता 11वी पेपर नंबर 3 ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विषयामधील लेसन नंबर 3 इग्निशन सिस्टीम याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण या इग्निशन सिस्टीमची आवश्यकता पाहूया. आता तुम्हाला इग्निशन सिस्टीम हा नवीन शब्द ऐकायला मिळाला असेल, पण IC इंजिनमध्ये, IC इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन, की ज्या इंजिनमध्ये इंजिनच्या आत इंधनाचं ज्वलन होतं, त्या इंजिनला IC इंजिन किंवा इंटरनल कंबशन इंजिन असं म्हणतात. आता आपल्या मोटार वाहनांवर जे इंजिन आहेत, पेट्रोल इंजिन असेल, डिझेल इंजिन असेल किंवा गॅस वापरणारे इंजिन असेल, ते सगळे इंटरनल कंबशन इंजिन आहेत, की ज्या इंजिनमध्ये त्याच्या आतमध्ये इंधन घेऊन ते जाळलं जातं. आता ह्या IC इंजिनमध्ये इंधन पेटवण्याची जी पद्धत असते त्याला इग्निशन सिस्टीम असे म्हणतात. स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे त्यालाच आपण पेट्रोल इंजिन असं म्हणतो. पेट्रोल इंजिनवरती तुम्ही स्पार्क प्लग वापरलेला पाहिला असेल आणि म्हणून त्या पेट्रोल इंजिनला स्पार्क इग्निशन इंजिन असंही म्हणतात. कारण स्पार्क म्हणजे ठिणगी. जो स्पार्क प्लग असतो त्या स्पार्क प्लग मध्ये ठिणगी पाडली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्या इंजिन मधलं पेट्रोल त्याचं ज्वलन केलं जातं. तर अशा प्रकारे स्पार्क इग्निशन इंजिन किंवा पेट्रोल इंजिन मध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी दाबलेले हवा व पेट्रोल यांचे मिश्रण पेटवण्यासाठी स्पार्क प्लगची ठिणगी पाडणे आवश्यक असते. आणि या स्पार्क प्लग कडून ठिणगी पाडण्यासाठी जास्त विद्युत दाबाच्या वीज प्रवाहाची आवश्यकता असते. आणि म्हणून या वरील क्रिया घडवून आणण्यासाठी पेट्रोल इंजिनवर इग्निशन सिस्टीमची रचना केलेली असते. आता कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, त्याला आपण डिझेल इंजिन म्हणतो. या डिझेल इंजिनमध्ये इग्निशन सिस्टीमची गरज नसते. कधी तुम्ही ऐकलंय का डिझेल इंजिनवरती प्लग बसवलेला असतो? नाही. कारण डिझेल इंजिनमध्ये इंधन पेटवण्यासाठी स्पार्क प्लगची गरज नसते आणि त्यामुळे साहजिकच आहे त्या इंजिनमध्ये पेट्रोल इंजिन सारख्या इग्निशन सिस्टीमची आवश्यकता भासत नाही. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की डिझेल इंजिनमध्ये आतमध्ये घेतलेलं जे डिझेल आहे ते कसं पेटवलं जातं? तर या डिझेल इंजिनमध्ये हवा ही अगोदर इंजिन सिलेंडरमध्ये दाबली जाते आणि या दाबलेल्या हवेमध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी डिझेलचा फवारा केला असता त्या दाबलेल्या हवेच्या उच्च तापमानामुळे व दाबामुळे डिझेल पेट घेते. तर अशा प्रकारे या इग्निशन सिस्टीमची पेट्रोल इंजिनवरती आवश्यकता असते. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आपण पाहणार आहे तो म्हणजे इग्निशन सिस्टीमच्या गरजा. ह्या इग्निशन सिस्टीमच्या गरजा. आता स्पार्क म्हणजे ठिणगी. तर स्पार्क हा उच्च दाबाचा असावा की जेणेकरून मिश्रणाचे त्वरित ज्वलन होईल. कारण आपण पेट्रोल इंजिनमध्ये जे आतमध्ये पेट्रोल घेतो ते पेट्रोल पेटवण्यासाठी चांगल्या ठिणगीची आवश्यकता असते आणि त्यामुळं हा जो स्पार्क आहे हा उच्च दाबाचा असावा जेणेकरून
ते मिश्रण लवकर पेट घेईल किंवा त्या मिश्रणाचं ज्वलन होईल. आता ह्या इग्निशन सिस्टीमची दुसरी गरज काय आहे? तर कॉम्प्रेशन स्ट्रोक्सच्या शेवटी योग्य त्या वेळी स्पार्क प्लगची ठिणगी प्रत्येक सायकलमध्ये पडली पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरी गरज, इंजिनच्या जास्तीत जास्त स्पीडवर व कमीत कमी स्पीडवर ही सिस्टीम कार्यक्षमपणे कार्यरत असली पाहिजे. तसेच ही सिस्टीम हलकी व कमी जागेत बसणारी असावी. तसेच या सिस्टीमची देखभाल करण्यास ही पद्धत सोपी असावी. त्याचप्रमाणे रेडिओ, टीव्ही यासारख्या उपकरणामध्ये या इग्निशन सिस्टीमच्या हाय व्होल्टेजमुळे व्यत्यय येता कामा नये. तर अशा प्रकारे या इग्निशन सिस्टीमच्या काय गरजा आहेत. आता आपण इग्निशन सिस्टीमचे प्रकार पाहणार आहोत. इग्निशन सिस्टीमचे पेट्रोल इंजिनवर 3 प्रकार पडतात. एक मॅग्नेटो इग्निशन सिस्टीम, 2 बॅटरी इग्निशन सिस्टीम आणि तिसरी इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम. यापैकी आपण मॅग्नेटो इग्निशन सिस्टीमची माहिती पाहूया. आता मॅग्नेटो इग्निशन सिस्टीम ही बॅटरी इग्निशन सिस्टीम सारखीच असते. फक्त फरक एवढाच असतो की यात बॅटरी ऐवजी मॅग्नेट म्हणजे चुंबक मॅग्नेटो दिलेला असतो. मॅग्नेटो वीज प्रवाह तयार करून प्रायमरी वाइंडिंगला पुरवठा करतो आणि त्याची इतर सर्व रचना ही बॅटरी इग्निशन सिस्टीम सारखीच असते. या पद्धतीत सुरुवातीला लागणारा जो वीज प्रवाह आहे तो तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅग्नेटोचे 2 प्रकार आहेत. एक रोटेटिंग टाइप मॅग्नेटो म्हणजे फिरणारा चुंबक प्रकार आणि दुसरा रोटेटिंग आर्मेचर टाइप मॅग्नेटो म्हणजे फिरणारा आर्मेचरचा प्रकार. आता त्यातले आपण पहिला प्रकार पाहूया की रोटेटिंग मॅग्नेटो टाइप सिस्टीम. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसलेली आहे. आता ह्या रोटेटिंग मॅग्नेटो टाइप सिस्टीम मध्ये या ठिकाणी हा कॅम आहे, हा चुंबक आहे, एक कॉईल आहे, हा डिस्ट्रीब्युटर आहे आणि या डिस्ट्रीब्युटरच्या ज्या सेगमेंटच्या ज्या वायर्स आहेत त्या या फायरिंग ऑर्डर प्रमाणे त्या प्लगला त्या ठिकाणी जोडलेले असतात. इथं स्पार्क प्लग आहे. ही आकृती थोडी समजायला तुम्हाला कठीण वाटते, पण जसजसा आपला पुढचा अभ्यासक्रम शिकवत होत जाईल तसतसं ह्या गोष्टी तुमच्या लगेच लक्षामध्ये येत जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारे या रोटेटिंग टाइप मॅग्नेटोमध्ये काय केलं जातं, तर या मॅग्नेटोमध्ये एक स्थिर आर्मेचर असतो. हा स्थिर आर्मेचर असतो. आणि यात प्रायमरी व सेकंडरी कॉईल गुंडाळलेले असतात. याच्यावरती प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल्स त्या ठिकाणी गुंडाळलेले असतात आणि या आर्मेचर भोवती एक फिरणारा चुंबक असतो. हा फिरणारा चुंबक आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल. चुंबकाला 2 पोल असतात. ठीक आहे. हा चुंबक क्रँकशाफ्ट कडून फिरवला जातो. जेव्हा चुंबक फिरतो तेव्हा प्रायमरी वाइंडिंग मध्ये वीज प्रवाह तयार होतो आणि प्रायमरी वाइंडिंग तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. ही अशी जी ठळक रेषा आहे ती प्रायमरी वाइंडिंगची आहे आणि जी डॉटेड रेषा आहे ती सेकंडरी वाइंडिंगची आहे. म्हणजे ही सेकंडरी वाइंडिंग डॉटेड मधली आहे, ही सेकंडरी वाइंडिंग आणि प्रायमरी वाइंडिंग ही खालील बाजूला दिसते याच्यामध्ये.
जेव्हा चुंबक फिरतो त्यावेळी प्रायमरी वाइंडिंग मध्ये वीज प्रवाह तयार होतो, तेव्हा त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. आणि कॅम्प कडून जेव्हा सीबी पॉइंट उघडला जातो, हा कॅम्पशाफ्ट आहे, हा कॅम आहे, सॉरी, आणि हा या ठिकाणी कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट इथं दिसतो आहे. आता पॉइंट मिटलेल्या स्थितीमध्ये आहे. ज्यावेळी या कॅमचं हे टोक या उंचवटेच्या खाली येईल, त्यावेळी हा पॉइंट खाली येईल आणि हे पॉइंट काय होतील, उघडले जातील. ठीक आहे. तर कॅमकडून जेव्हा सीबी पॉइंट उघडला जातो, त्यावेळी या प्रायमरी कॉइलमधील वीज प्रवाह खंडित होऊन त्यातील चुंबकीय क्षेत्र कोसळते व या सेकंडरी कॉइलमध्ये हाय व्होल्टेज करंट तयार होतो. आणि नंतर हा हाय व्होल्टेज करंट या सेकंडरी वाइंडिंग मधून डिस्ट्रीब्युटरद्वारे त्या प्लगला त्या ठिकाणी काय केला जातो, पोहोचवला जातो. तर अशा प्रकारे हा रोटेटिंग टाईप मॅग्नेटोचं काम त्या ठिकाणी चालतं. त्यानंतर दुसरा जो आहे रोटेटिंग आर्मेचर टाईप मॅग्नेटो, त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. आता यामध्ये आर्मेचर फिरतो आणि मॅग्नेट स्थिर असतो. ठीक आहे. हा मधला जो आहे हा आर्मेचर आहे. हा आर्मेचर फिरतो आणि इकडं हे जे आहे हे मॅग्नेट पोल शो आहेत, म्हणजे कायमस्वरूपी चुंबक इथं नाव दिलेलं आहे. हे कायमस्वरूपी चुंबक या ठिकाणी स्थिर आहे आणि हा आर्मेचर काय होतो, फिरतो. यामध्ये आर्मेचर फिरतो आणि मॅग्नेट स्थिर असतो, म्हणून याला रोटेटिंग आर्मेचर टाईप मॅग्नेटो म्हणतात. आता आर्मेचर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या आर्मेचरवरती दिलेले असतात आणि त्याच्या भोवती दोन चुंबकीय ध्रुव असलेला चुंबक असतो. इथं हा नॉर्थ पोल असेल तर हा साऊथ पोल असतो. आर्मेचर या दोन चुंबकीय ध्रुवामध्ये फिरत असताना कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट आणि कंडेन्सर प्रायमरी सर्किटमध्ये जोडले जातात. या ठिकाणी हे कॉन्टॅक्ट पॉइंट्स एकत्र आल्यानंतर ते सर्किटमध्ये जोडले जातात व ते आर्मेचर बरोबर फिरत असतात. आता जेव्हा आर्मेचर क्रँकशाफ्टकडून फिरवला जातो, त्यावेळी आर्मेचरवरील प्रायमरी वाइंडिंगमध्ये वीज प्रवाह तयार होतो आणि सीबी पॉइंटकडून प्रायमरी वाइंडिंगमधील वीज प्रवाह खंडित केला जातो आणि जेव्हा या सेकंडरी वाइंडिंगमध्ये हाय व्होल्टेज करंट तयार होते व हा करंट डिस्ट्रीब्युटरद्वारा नंतर त्या ठिकाणी प्लगला दिला जातो. तर अशा प्रकारे या रोटेटिंग आर्मेचर टाईप मॅग्नेटोचं त्या ठिकाणी काम चालतं. आता आपल्याकडे ज्या गाड्या आहेत मॅग्नेटो टाईप, त्याच्यामध्ये हा प्लायव्हील टाईप मॅग्नेटो हा जास्त करून वापरलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता ह्या प्लायव्हील टाईप मॅग्नेटोचं काम कसं चालतं, तत्पूर्वी त्याची आकृती अगोदर समजावून घेऊया. हा गोल आकाराचा जो आहे, हा गोल दिसतोय, हा मॅग्नेटो आहे. हे पोल शो आहेत दोन. त्यानंतर आतल्या बाजूला हे पोल शो आहेत, म्हणजे या मॅग्नेटो मधलं जे तयार झालेलं जे चुंबकीय क्षेत्र आहे ते इथं एकवटलेलं असतं. या ठिकाणी दोन्ही बाजूला इथं हा पोल शो म्हणतात. हा इग्निशन कॅम आहे. हे सीबी पॉइंट म्हणजे कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट आहे. हा कंडेन्सर आहे. त्याचप्रमाणे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. आता या प्लायव्हील मॅग्नेटो टाईप मॅग्नेटोचं काम कसं चालतं पहा. हा इंजिन प्लायव्हीलला जोडलेला असतो, म्हणून याला प्लायव्हील मॅग्नेटो टाईप असे म्हणतात. त्यामुळं क्रँकशाफ्टच्या गतीने हा फिरवला जातो. अशा प्रकारचा मॅग्नेटो सिंगल सिलेंडर दोन चाकी वाहनावरती, म्हणजे स्कूटर असेल, मोटरसायकल असेल, याच्यावरती हा प्लायव्हील टाईप मॅग्नेटो वापरलेला दिसून येतो. आता आकृतीमध्ये साधा मॅग्नेटो दाखवलेला आहे. यामध्ये एका प्लायव्हीलच्या आत दोन कायमस्वरूपी चुंबक समोरासमोर बसवलेले असतात. म्हणजे हा जो मॅग्नेटो आहे हा ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी चुंबक असतात आणि ह्या प्लायव्हील मॅग्नेटोच्या मध्ये
समोरासमोर असे दोन कायमस्वरूपी चुंबक त्या ठिकाणी बसवलेले असतात. आणि बेस प्लेटवर समोरासमोर दोन पोल शू म्हणजे चुंबकीय ध्रुव आपण त्याला म्हणतो. हे पोल शू समोरासमोर त्या ठिकाणी बसवलेले असतात. या पोल शूच्या मध्यभागी एक मऊ लोखंडावर जाड तारेने प्रायमरी वाइंडिंग गुंडाळलेली असते. म्हणजे तांब्याची तार गुंडाळलेली असते आणि त्यावरच एक पातळ तारेने सेकंडरी वाइंडिंग सुद्धा त्या ठिकाणी गुंडाळलेली असते. आता प्रायमरी वाइंडिंग ही या कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंटला जोडलेली असते. ही प्रायमरी वाइंडिंग जी आहे गुंडाळलेली तांब्याची तार तिचं एक टोक हे सीबी पॉइंटला जोडलेलं असतं आणि इंजिन क्रँकशाफ्ट वरील कॅमद्वारे म्हणजे हा जो कॅम आहे या कॅमद्वारे या सीबी पॉइंटची उघडझाप त्या ठिकाणी होत असते आणि त्यासोबत एक कंडेन्सर पण दिलेला असतो. या कंडेन्सरचं मुख्य काम आहे की हे पॉइंट जळण्यापासून वाचवणे. जेव्हा इंजिन फ्लायव्हीलला किकद्वारे फिरवले जाते तेव्हा या फ्लायव्हीलवरील मॅग्नेटो हा जो मॅग्नेटो आहे हा मॅग्नेटो या पोल शूवरती फिरायला लागतो वर्तुळाकार. जेव्हा प्रायमरी वाइंडिंगमध्ये वीज प्रवाह तयार होतो तेव्हा मॅग्नेट पोल शूच्या समोर येतात तेव्हा या वीज प्रवाहाचे प्रमाण जास्त असते. म्हणजे ज्यावेळी हा जो काळा आकाराचा दिसतोय मॅग्नेट या पोल शूच्या समोर आल्यानंतर याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वीज प्रवाह तयार होऊ लागतो. आणि जेव्हा मॅग्नेट पोल शूच्या समोर नसतात म्हणजे आता हा बाजूला आहे मॅग्नेट त्यावेळी या पोल शू मध्ये वीज प्रवाहाचं प्रमाण कमी असतं. जेव्हा मॅग्नेट पोल शूच्या समोर येतात तेव्हा वीज प्रवाहाचे प्रमाण जास्त असते तेव्हा या कॅमशॅफ्टच्या मदतीने किंवा या कॅमच्या मदतीने कॉन्टॅक्ट पॉइंट्स त्या ठिकाणी उघडले जातात किंवा कॉन्टॅक्ट पॉइंट तोडले जातात, एकमेकापासून अलग केले जातात आणि त्यामुळं प्रायमरी कॉइलच्या जवळ तयार झालेले चुंबकीय क्षेत्र सेकंडरी वाइंडिंगमध्ये जास्त दाबाचा वीज प्रवाह तयार करते व हा जास्त दाबाचा वीज प्रवाह हाय टेन्शन केबलद्वारे स्पार्क प्लगला पाठवला जातो. तर अशा प्रकारे मॅग्नेट पोल शूच्या वर फिरल्याने वीज प्रवाह तयार होत असतो व हा वीज प्रवाह प्रायमरी वाइंडिंगद्वारे कॉन्टॅक्ट पॉइंट व सेकंडरी वाइंडिंग मधून त्या ठिकाणी स्पार्क प्लगला पुरवला जातो. आता वरील मॅग्नेटची आकृती व वर्णन हे फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे. ठीक आहे. व आजकाल स्कूटर आणि मोटारसायकलवर वापरल्या जाणाऱ्या या फ्लायव्हील मॅग्नेटोमध्ये फक्त स्पार्क प्लगसाठी हाय व्होल्टेजेस करंट तयार होत नाही तर हेडलाईट टेल लॅम्प साठीही साधारण 8 व्होल्ट इतका करंट या ठिकाणी तयार केला जातो. आता वर पुढील आकृतीमध्ये हा स्कूटरवर हा कशा प्रकारचा मॅग्नेटो दाखवलेला आहे त्याची एक आकृती तुमच्या डोळ्यासमोर आहे, स्क्रीनवरती आहे. यामध्ये 2 ऐवजी 4 चुंबक फ्लायव्हील मध्ये बसवलेले आहेत. म्हणजे बघा इथे 1 2 3 आणि 4. ठीक आहे. व एकाऐवजी 2 कोअर असतात. म्हणजे या ठिकाणी हा एक कोअर आहे, इकडे एक कोअर आहे आणि त्याच्यावरती कॉइल गुंडाळलेले असतात. एका कोअरवर जी कॉइल गुंडाळलेली असते तिला स्टार्टिंग कॉइल असं म्हणतात. ही स्टार्टिंग कॉइल आहे इकडची, ह्याला स्टार्टिंग कॉइल असं म्हणतात किंवा त्याला प्रायमरी कॉइल असंही म्हणतात. आणि दुसरी जी आहे ही लाइटनिंग कॉइल दिसतंय. म्हणजेच त्या मोटार गाडीवरती जे हेडलॅम्प असेल, टेल लॅम्प असेल, हॉर्न असेल, याला जो लागणारा वीज प्रवाह आहे तो या कॉइलमध्ये तयार होतो
आणि मोटार गाडी स्टार्ट करण्यासाठी सुरुवातीला लागणारा लो व्होल्टेजचा करंट या प्रायमरी कॉइलमध्ये त्या ठिकाणी तयार होत असतो. म्हणून याला स्टार्टिंग कॉइल असंही म्हणतात. आणि यामध्ये जो करंट तयार होतो, तो कॉन्टॅक्ट ब्रेकरमधून हाय टेन्शनद्वारे त्या ठिकाणी प्लगला पाठवला जातो. यात हाय टेन्शन कॉइल मॅग्नेटोमध्ये करंट हाय व्होल्टेजमध्ये रूपांतरित होऊन हाय टेन्शनच्या वायरद्वारे तो प्लगला पाठवला जातो. प्रायमरी सर्किटमध्ये एक कंडेन्सर लीडद्वारे फिट केलेला असतो. इथं तुम्हाला दिसतोय कंडेन्सर. आणि दुसऱ्या कोअरवर जी कॉईल असते त्याला लाइटिंग कॉईल असं म्हणतात आणि ती साधारण 6 व्होल्ट करंट तयार करून ती त्या लाइटिंगला किंवा लाइटिंग सर्किटला त्या ठिकाणी ती पाठवत असते. तर अशा प्रकारे या मॅग्नेटो टाइप इग्निशन सिस्टमचं थोडक्यात त्या ठिकाणी कार्य चालतं. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.